जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. जे चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. Some mistakes get made, that's alright, that's okay. And for me, that's the moral of the story, babe. जय शिवराय मित्रांनो. तर आजचा जो काय आपला सेट आहे त्याचा प्रिव्ह्यू तुम्ही बघितला असेलच. तर हा व्हिडिओ एकदम सिंपल आणि इझी वेमध्ये कसा क्रिएट करायचा हे आपण आज शिकवणार आहे. त्यामुळे जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आजच्या ज्या काही व्हिडिओमध्ये आपण जे सर्व मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व मी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करून घ्या. तसेच आपले जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्टचे प्रेसेट आहेत डायरेक्टली अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट होऊन जातील. सिम्पली इम्पोर्ट करून घ्या. तुमच्याकडे जर अलाइट मोशन ॲप नसेल तर टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये अलाइट मोशन ॲपची लिंक मिळून जाईल. तिथे जाऊन लवकरात लवकर अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून अलाइट ॲप ओपन करून घ्यायचं आहे आणि आपलं नेट बंद करून घ्यायचं आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. इथे येऊन सिम्पली आपल्या प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले असतील तर तुम्हाला अशा प्रकारे ती बीट मार्क आणि शेक इफेक्ट बघायला मिळतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथे बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला बीट मार्कच्या फाईलमध्ये सॉन्ग ग्रुप्स आणि आपले बीट्स दिसून येतील. इथं आपल्याला तुमचे इमेजेस ॲड करून, म्हणजे जे आपण डेमोमध्ये इमेजेस यूज केलेले आहेत ते रिप्लेस करून तुमचे इमेजेस ॲड करून आपल्याला हा व्हिडिओ क्रिएट करायचा आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला प्लस नावावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपली जी काय मटेरियलची फाईल आहे तुम्हाला अशा प्रकारे इथे बघायला मिळेल. तुम्हाला यामध्ये एक व्हिडिओची लिरिक्स बघायला मिळेल, व्हिडिओ आणि डेमोचे म्हणजे इमेजेस बघायला मिळतील. तसंच आजचं आपलं जे काय स्पेशल वर्ड PNG आहे हेही तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपला जो काय 8 सेकंदाचा एक व्हिडिओ क्लिप तुम्हाला दिलेले आहे ते सिम्पली आपल्याला इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. तुम्हाला बघायला मिळेल की अशा प्रकारे इथे व्हिडिओची जी काही लेअर आहे ती इथं अशा प्रकारे ऑटोमॅटिकली ॲडजस्ट झालेली आहे. आता आपल्याला सिम्पली इथे असंच ठेवायचं आहे. आता ॲरोवरती क्लिक करत आपल्याला 8.18 सेकंदाच्या बीटला यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला प्लस नावावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपण डेमोसाठी इथे हे इमेजेस ॲड करणार आहे. तुम्ही तुमचे कोणते इमेजेस ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. सिम्पली आपल्याला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. तर 3 डॉटला आपल्याला वरती क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरियावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्या कंपोजिशनला हा इमेज फिल होऊन जाईल, म्हणजे आपली इमेजची फुल स्क्रीन होऊन जाईल. आता आपल्याला पुढच्या बीटला येऊन जर इमेजचं कमी असेल तर आपल्याला इमेजची लेंथ वाढवून घ्यायचं आहे किंवा एक्स्ट्रा असेल तर आपल्याला एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला पुढच्याच बीटला प्लसला क्लिक करून पुढचं इमेज ॲड करून पुन्हा कंपोजिशन टू फिल एरिया करून घ्यायचा आहे आणि आपल्याला पुढच्या बीटपर्यंत जाऊन अशा प्रकारे त्याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला सगळ्यांची इथं लेंथ ते पुढच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. इथं आपण एक एक करून इमेजेस ॲड करून घेऊया. तर आपले इमेजेस इथं ॲड झालेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, सिम्पली तुम्ही बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला एक सगळ्यात पहिल्यांदा एक इमेजची लेअर बघायला मिळेल. त्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि सिम्पली तुम्ही बॅक येऊन आपल्याला आपला जो काय मेन प्रोजेक्ट आहे बीट मार्क प्रोजेक्ट तो सिम्पली आपल्याला ओपन करून पुन्हा आपल्याला ॲरोवरती क्लिक करून 8.18 सेकंदाच्या बीटला यायचं आहे. तर जिथं आपण इमेजेस ॲड केलेलं आहे सिम्पली आपल्याला ते इमेजला क्लिक करायचं आहे. आपल्याला इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जो इफेक्ट आपण शेक इफेक्टमधून कॉपी केलेला आहे तो अशा प्रकारे आपल्याला पेस्ट झालेला दिसून येईल. आता आपल्याला सिम्पली पुढच्या इमेज देऊन हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. असं आपल्याला आपण जेवढे इमेजेस ॲड केलेले आहेत त्या प्रत्येक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. इथं आपण इफेक्ट पेस्ट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण सगळ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घेतल्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सिम्पली आपल्याला 8.18 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला पुन्हा त्या प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपली जे काय मटेरियलच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला आपण एक स्पेशल इमोजीचं PNG जी आयफोन इमोजी आहेत त्याचं PNG तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सिम्पली आपल्याला अशा प्रकारे सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याचीही लेंथ आपला जो काही शेवटचा बीट आहे त्या बीटवरती जाऊन सिम्पली या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे इथपर्यंत याची लेंथ वाढून जाईल. आता आपल्याला पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनला यायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे इथं याची लेंथ जी काही साईज जी आहे ती कमी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित साईज करून घ्यायच्यानंतर पुन्हा वरच्या ऑप्शनला क्लिक करून इथं अशा प्रकारे हा जो काही मोकळा स्पेस आहे या स्पेसला आपल्याला इथे हे PNG ॲड करून घ्यायचं आहे किंवा दुसरीकडे तुम्ही तुमचं PNG ॲड करू शकता. आपण इथे हे PNG इथं वरती ॲड केलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा एकदा सिम्पली बॅक येऊन शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे.
इथं आपल्याला पुढं आल्यानंतर एक इफेक्टची लेअर बघायला मिळेल. तर ह्या लेअरला सिम्पली आपल्याला क्लिक करून लेअरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि पुन्हा आपल्याला कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. कॉपी लेअर करून पुन्हा इथून बॅक येऊन आपल्याला मेन प्रोजेक्टला म्हणजे बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला 8.18 सेकंदाच्या बीटला यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला पुन्हा लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळेल की हा स्पेशल इफेक्टची लेअर इथं पेस्ट झालेलं आहे आणि आपल्या व्हिडिओला एक स्पेशल लुक इथं आलेलं आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या बीटला येऊन सिम्पली पुन्हा एकदा ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक बीटला ही लेअर पेस्ट करत जायचं आहे. इथं आपण शेवटच्या बीटपर्यंत लेअर पेस्ट केलेले आहे. आता सिम्पली तुम्हाला सगळ्यात खाली एक ग्रुप 1 नावाची लेअर बघायला मिळेल. तर हा आपला सिम्पली लोगो असणार आहे. तर तुम्ही तुमचा एडिट करून इथं अशा प्रकारे लोगो ॲड करू शकता किंवा तुम्हाला नको असेल तुम्ही लोगो इथून डिलीटही करू शकता. इथं आपला आजचा व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. आता मित्रांनो मला बऱ्याच जणांनी कमेंट केलेलं आहे की इथे एक्सपोर्टचं बटन येत नाही, सेटिंगचं बटन येतं. आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, एकदा बॅकवरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्या या सेटिंगमधून बॅक येऊन जाईल. आता आपल्याला जर एक ॲरो दिसून येईल त्याच्यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे. म्हणजे आजचा जो काय आपण व्हिडिओ तयार केलेला आहे तो एकदम फुल क्वालिटी HD गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.